पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसऱ्या चरण संतात दुसऱ्या चरण संतात त्यांच्या कृपा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर जय हो जय हो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उतारा सोपदेवा क्या बात है निवृत्ती उतारा सोपदेवा हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार सुनला मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार मन तळमळी कासावीस प्राण मन तळमळी त्या धर्मपीठाचा आदेश होता धर्मपीठानं आदेश दिलाय की तुम्हाला इंद्रायणीच्या डोहामध्ये त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये तुम्हाला जीवन संपवावं लागेल त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेब तुम्हाला जीवन संपवावं लागेल विठ्ठलपंतानं विचार केला काय करू काय करू एक मन म्हणतंय मी जर या परिवारातून निघून गेलो आम्ही दोघे या परिवारातून निघून गेलो तर आमचा निवृत्ती ज्ञानदादा सोपानदादा रुक्मिणी आई साहेब आणि माझी मुक्ताई रुक्मिणी आई साहेबाला सुद्धा तळमळ होते जीव कासावीस होतोय आणि विठ्ठलपंत एवढी स्थिती खतरनाक होती महाराज काय करावं विठ्ठलपंतांना चिंता पडली निघून जर गेलं तर या चौघांकडे कोण बघणार विचार करायला लागले काय करू काय करू काय करू घरी आले पहिल्या दिवशी विचार केला नाही आज आपण दोघांनी जायचं रुक्मिणी माता विचार करताय एका बाजूला माझे मुलं आहेत ज्ञानदादा आहे सोपानदादा आहे माझी मुक्ताई आहे माझं निवृत्ती आहे निवृत्ती तर मोठा झालाय पण ज्ञाना सोपान माझी मुक्ताई लहान तिला काही कळत नाही रे मुलांचा धर्म जपू की पतीनं दिलेला धर्म जपू मुलांनी दिलेला धर्म जपू की पतीनं दिलेला धर्म जपू विचार करत होत्या रुक्मिणी आई साहेब
घरामध्ये पांडुरंगाची मूर्ती आहे. आई वडील काय करू शकतात ऐका. घरामध्ये पांडुरंगाची मूर्ती आहे. त्या पांडुरंगाच्या मूर्ती समोर रुक्मिणी आई साहेब गेल्या, हात जोडला. पांडुरंगा, एका बाजूला माझे मुलं आहेत, एका बाजूला माझे पती आहेत, आणि या पतिव्रतेचा धर्म आहे, तो धर्म मला पूर्ण करायचा आहे. मला जावं लागणार. पण पांडुरंगा, विठुराया, पंढरीच्या पांडुरंगा, माझी अशी विनंती आहे, मी जर गेले तर माझ्या निवृत्तीनाथ दादाकडे, माझ्या मुक्ताईकडे, माझ्या ज्ञान दादाकडे, माझ्या सोपानाकडे लक्ष ठेव. पांडुरंगाला नमस्कार केला रुक्मिणी आई साहेब. आणि आता 2 ते 3 दिवस झाले, ठरवलं आता आपल्याला या इंद्रायणीच्या डोहामध्ये जीव देऊन टाका. गलावरुनी हात फिरवित आई पोटासी धरते माझा ज्ञाना मुक्ताई सोपाने झाले पोरके. आईचे हृदय गहिवरले कासावीस प्राण मन तळमळी. कासावीस प्राण मन तळमळी. कासावीस प्राण मन तळमळी. कासावीस प्राण मन तळमळी. कुठल्या आईला वाटेल, कुठल्या आईला वाटेल आपले चिमुकले बाळ आहेत, त्या बाळांना सोडून जावं कुठल्या आईला वाटेल. अहो, जर लांब आपल्या मुलाला जायचं असेल तर आपली आई सांगते, दादा डोक्याला फडकं बांध, तोंडाला मास्क लाव, पायामध्ये बूट घाल, चांगले कपडे घाल, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. पण लहान लहान 4-4 वर्षाची मुलं आहेत ते, या मुलांना सोडून जायचं दादांनो आईला बरोबर वाटत नव्हतं. पण काय करणार, धर्मपीठाचा आदेश आहे. आणि रात्रीच्या वेळी विठ्ठल पंत, रुक्मिणी आई साहेब बसले. विठ्ठल पंतांनी एक कागद घेतला आणि कागदावरती लिहायला सुरुवात केली. धर्मपीठाच्या अधिकाऱ्यांना लिहायला सुरुवात केली, आम्ही जातोय, आम्ही इंद्रायणीच्या डोहामध्ये जीव देतोय, पण आमच्या मुलांना या समाजामध्ये प्रेमानं वागू द्या, आमच्या मुलांना या समाजामध्ये स्थान द्या, आमच्या मुलांवरती प्रेम करा. सांगितलं, त्या पत्रामध्ये लिहिलं. आणि दुसरं एक पत्र घेतलं. त्या दुसऱ्या पत्रामध्ये असं लिहिलं, निवृत्ती, माझी मुक्ताई लहाने रे, आता आम्ही चाललोय इंद्रायणीच्या डोहामध्ये, आम्ही आमचं जीवन संपवणार. धर्मपीठाचा आदेश आहे. पण निवृत्ती, आता तुला एक लय मोठी जबाबदारी आहे. काय जबाबदारी? ज्ञानाला सांभाळायचं रे, सोपानाला सांभाळायचंय. मुक्ताई आवडी लहान आहे, त्या मुक्ताईचे लाड पुरवायचे. मुक्ताई, विचारलं आई कुठे गेले तर सांगू नको, विचारलं बाबा कुठे गेले तर सांगू नको, ज्ञानानं विचारलं, सोपानानं विचारलं तर सांगू नको, दुसरं काहीतरी कारण सांग, पण त्यांना ही गोष्ट सांगू नको. आणि एक काम कर निवृत्ती दादा, निवृत्ती एक काम कर, आईची माया, वडिलांचं प्रेम आता तुला या मुलांना द्यायचंय म्हटले. या मुलांवरती तू असं प्रेम कर. आणि त्या दोन्ही पत्र विठुरायाच्या समोर ठेवले. आपली आई आपल्या मुलांकरता काय करू शकते, आपला बाप आपल्या मुलांकरता काय करू शकतात. दादांनो ऐका, जसं ज्ञानोबारायांच्या या सर्व कुटुंबाकरता विठ्ठल पंत रुक्मिणी आई साहेब
एवढे कष्ट घेतात. खरं सांगू आजगे परिवारामध्ये ही मातोश्री आजगे परिवारातून निघून गेली. या आजगे परिवारातून ही वडील निघून गेलेत. खरं सांगू या परिवाराकरता, या परिवारातील मुलांकरता, या मुलींकरता यांचं खूप मोठं योगदान आहे. एवढं योगदान आहे. या मुलींनी आमच्या रेखाताई असतील, त्यांच्या परिवारातील सर्व लहानपणापासून आपल्या आईनं, आपल्या मुलांना, आपल्या आईनं, आपल्या बापानं आपल्या करता काय या मुलांकरता कष्ट घेतलेले आहे यांच्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. आणि त्यांच्याच नाही महाराज, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये विचार करा. मी सांगण्यापेक्षा, गायनाच्या माध्यमातून, वक्तृत्वाच्या माध्यमातून सांगण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो ऐका. जर प्रत्येकानं विचार केला, आपला जन्म झाला तेव्हापासून तर आजपर्यंत आपल्या आईनं, आपल्या बापानं फक्त एकच काम केलं, आपल्या हिताचा, आपल्या मुलांचं चांगलं कसं होईल, आपले मुलं चांगलं शिक्षण कसं घेतील आणि आपले मुलं चांगल्या नोकरीला कसं लागतील, हा हिताचा मार्ग फक्त आई आणि वडील करू शकतात. आणि म्हणून ज्ञानोबारायांचे आई वडील विठ्ठल पंत रुक्मिणी माता इंद्रायणीच्या डोहामध्ये गेले. डोळ्यामधून अश्रू येतात. लहान लहान मुलं कशी सोडून जायची, पण आईचं हृदय, वडिलांचं हृदय आणि आपल्या मुलांना या समाजामध्ये चांगलं स्थान मिळावं म्हणून विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेब रात्रीच्या वेळी त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये गेले आणि आपला जीव त्यांनी त्या ठिकाणी संपवून टाकला. निवृत्ती दादाला सांगितलं आणि आपलं जीवन त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये संपूर्ण टाकलं. आई वडील आपल्या मुलांकरता काय करू शकतात. ज्ञानोबरायांचं जीवन चरित्र बघितलं, या चौघा भावंडांचं जर जीवन चरित्र बघितलं तर इतर कुठली गोष्ट न सांगण्यापेक्षा फक्त ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि ज्ञानोबरायांना, निवृत्तीनाथ दादांना, सोपान काकाला, मुक्ताईला हे आई वडील त्यांचे सोडून गेले महाराज. का तर आपल्या मुलांना या समाजामध्ये चांगला मान सन्मान मिळावा या करता.